आपण मोबाईलची स्क्रीन ओपन करून घेतली आहे. ते आता पिक्सलॅब म्हणून ॲप आहे, ते आपण ओपन करून घ्यायचं आहे. ते ओपन करून घेतल्यानंतर कन्फर्म करून न्यू टेक्स्ट आहे ते आपल्याला डिलीट करून घ्यायचं आहे. वरती बटन डिलीटचं आहे, ते चढून डिलीट करून घ्या. नंतर आपल्याला आता इथे एक फोटो सेट करायचा आहे. तर तो आपल्याला गॅलरीतून घ्यावा लागेल. कोणताही तुमच्या जो आवडीचा फोटो आहे तो तुम्ही घेऊ शकता. तर या ठिकाणी तो आता फोटो घेतो. हा फोटो मी घेतो. हा फोटो घेतल्यानंतर आपल्याला बरोबर स्क्रीनच्या तुम्हाला जिथे योग्य वाटतो अशा ठिकाणी सेंटरला तो ॲडजस्ट करून घ्यायचा. ॲडजस्ट करून घेतल्यानंतर पुन्हा एक आपल्याला दुसरा अजून एक फोटो घ्यायचा आहे. हा फोटो घेतला आहे मी. तर हा फोटो मागील फोटोच्या पुढे येतो आहे, तर तो आपल्याला त्याच्या बॅक साईडला घ्यायचा आहे. तर तो बॅक साईडला घेण्यासाठी खाली आपल्याला इथे तो बॅक असं लिहिलेलं असतं, त्याच्यावर क्लिक करून तो बॅकला घालवायचा आणि दोन्ही फोटो बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं. आता ह्या समोरील फोटोचा आपल्याला कलर व्हाईट करून घ्यायचा आहे. तर इथं क्लिक करून हा ॲडजस्ट करून घ्यायचा. बरोबर ॲडजस्ट करून घेतल्यानंतर समोरचा फोटो ब्लॅक होऊन जाईल. ब्लॅक झाला. तो थोडासा ॲडजस्ट करून घ्यायचा. बरोबर इथं. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे एक क्राउन घ्यायचा आहे. हा क्राउन इथं आहे, तो आपण क्राउन घेऊ आणि हा वरील बाजूला इथे असा डाव्या साईडला थोडासा क्रॉस करून सेट करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे वाढदिवसाचा एक टेक्स्ट घ्यायचा आहे. तो मी ऑलरेडी आधीच बनवलेला आहे, तो गॅलरीतून मी घेतो. हा इथे वाढदिवसाच्या शुभेच्छा हा टेक्स्ट इथं लावू. याचा कलर आपण चेंज करू. इथून कलर चेंज करायचा. याचा व्हाईट ब्लॅक चांगला दिसतोय, तर ब्लॅक करू. हा सेट झाला. त्याच्यानंतर आपण एक आता इथे आपला वाढदिवस किती तारखेला असतो त्याचा एक टेक्स्ट लिहायचा आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल 10 जानेवारी 20 जानेवारी असं. तर लिहिण्यासाठी इथं क्लिक करून हे काढून टाकायचं. इथे आपल्याला 15 जानेवारी 15 जून असं लिहू आपण. जून आणि ओके करून घ्यायचं. ते इथं उजव्या कोपऱ्यात आपण पहिल्यांदा आपण त्याचा फॉन्ट चेंज करू. हा फॉन्ट टाकून बघू आपण. हा इथे उजव्या बाजूला सेट करून घेऊ. त्याच्या बॅकग्राऊंडला आपल्याला काहीतरी एक कलर टाकायचा आहे, तो गॅलरीतून घेऊ आपण. ब्रश PNG मधून आपण तो कलर घेऊ. इथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, तर आपल्याला एक कोणताही हा आपण कलर घेऊ. हा घेऊ.
तो सेट करू. तर याचा कलर थोडासा डाऊन वाटतो तो आपल्याला तो कलरही चेंज करायचा आहे त्याचा. पहिला हा आपल्याला बॅक साईडला घालवायचा आहे. तिथे क्लिक करून तो प्लेन बॅकला गेला. तर याचा आपल्याला कलर चेंज करायचा आहे. कलर चेंज करण्यासाठी याच्यामध्ये क्लिक करून हा कलर चेंज करून घेऊ. तो सेट करून घ्यायचा आपल्याला. तिथं साईज त्याची दोन्हीचेही ॲडजस्ट करून घ्यायचे. तुम्हाला जिथं हवं तिथं तुम्ही कुठेही सेट करून घेऊ शकता. त्याच्यानंतर गॅलरीत जाऊन आपल्याला फोटोच्या खाली जी पट्टी असते नाही, आपल्याला पहिल्यांदा बॅकग्राऊंड चेंज करून घ्यायचं आहे. त्यातलं हे बॅकग्राऊंड आपल्याला सूट होतं आहे बरोबर. तर हे बॅकग्राऊंड टाकू आपण. बॅकग्राऊंड मॅच झालं. त्याच्यानंतर मग आपल्याला फोटोच्या खाली एक पट्टी टाकायची अगदी खालच्या बाजूला. तर ते गॅलरीतून घेऊ आपण. हे निळ्या कलरची पट्टी आपण घेऊ आणि बरोबर सेट करून झूम करून थोडीशी एकदम खालच्या बाजूला घेऊ आपण. तशी सेट करून घेऊ आणि ओके करू. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती एक टेक्स्ट घ्यायचा आहे. तुम्ही कोणताही घेऊ शकता. मी फक्त डेमोसाठी माझ्या गॅलरीत आहे तो घेतो. तुम्ही टेक्स्ट घेताना त्या मित्राचे नाव टाकू शकता किंवा ज्याने आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत किंवा ज्याला द्यायचे आहेत त्याचंही टाकू शकता. पण मी माझ्याकडं डबल तो शुभेच्छाचाच एक फाउंट आहे तो मी टाकत आहे. हा फाउंट इथे घेतला आहे मी आणि तो खाली इथे बरोबर थोडासा छोटा करून त्याच्यावर सेट करून घ्यायचा. इथं तुम्ही शुभेच्छुक कोण तुमचा असेल तेही टाकू शकता, परंतु मी हा टाकतोय आता. याच्यावरती हे सगळं बरोबर सेट करून घ्यायचं आणि हे सगळं झाल्यानंतर फोटो सेव्ह करून घ्यायचा.